तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नोकरी कट्टा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळायचं असेल थंबनेलवरून, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता दिनांक 24 जून 2026 हा GR आलेला आहे. तर राज्यातील 50% पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित सेवावर्धित आरोग्य संस्थांकरिता पदनिर्मिती करण्याबाबतचा हा GR आहे. तर मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये लवकरच भरती होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही लवकर अभ्यासाला लागावे. तर मित्रांनो, बघू शकता GR मध्ये काय काय दिलेलं आहे, आपण खाली बघूयात. इथं बघू शकता पदनाम, कुठल्या पदासाठी किती जागा उपलब्ध आहे हे आपण बघूयात. वैद्यकीय अधिकारी बिशन या पदासाठी 5 जागा उपलब्ध आहे. ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ही पद रिक्त आहे. वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रियासाठी ही 1 जागा आहे. वैद्यकीय शस्त्रक्रिया त्यासाठी पण 1 जागा आहे. तर अजून खाली बघू शकता आपण दुसऱ्या जिल्ह्याचं बघू शकू. बीड जिल्ह्यात बघू शकता वैद्यकीय परिचारिका या पदासाठी 13 जागा रिक्त आहे. आणि आद्य परिचारिकेसाठी पण 50 जागा रिक्त आहे. अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2-3 जागा रिकाम्या आहेत. या इथं पण बघू शकता आपण अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हा चिकित्सालय वैद्यकीय अधीक्षक गट अ वर्ग यासाठी पण 1 जागा आहे. अशा अनेक विभागामध्ये इथं बघू शकता जागा रिकाम्या आहे. वैद्यकीय अधिकारी यासाठी पण 1 जागा आहे. विविध पदांसाठी बघा कक्षी सेवा 10 जागा आहे. साफसफाई कामगार सुद्धा आहे, 3 जागा आहे. शिपाई पदासाठी पण जागा आहे, त्यासाठी 2 जागा आहेत. असे विविध पदासाठी रिक्त जागा आहे. बालरोग तज्ज्ञ परिचिका यासाठी पण 1 जागा आहे, रिक्त आहे. अशा विविध जागा रिक्त आहे, त्यामुळं अभ्यासाला लागावे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जय हिंद जय महाराष्ट्र. लवकरच मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये.